माझ्या साक्षीदाराचं नाव आहे अपघात झालेल्या गाडीमध्ये उपस्थित असलेली कुमारी आनंदी श्रीकांत इनामदार। ॲडव्होकेट कालिंदी, कोर्टाच्या नियमाप्रमाणे एवढ्या लहान मुलीची साक्ष सर्वांच्या समोर घेता येणार नाही। त्यासाठी कोर्टात काही मोजक्याच लोकांना उपस्थित राहावं लागेल। माझ्या प्रेमाची ताकद काय आहे हे तू बघू शकतोस। तू इमॅजिन पण नाही करणार असा स्लो पॉइझन आहे मी। जयंत खानिटकर, विश्वा तुझ्यासोबत गेम खेळायला जाम मजा येते। रिअली आय मस्ट से यू आर अ टफ अपोनेंट। सो तुझ्यासाठी नवीन टास्क हा आहे। या सिलेंडरचं ओपन केलेलं नॉब तुझी वाट पाहते। सो आता बघूयात की तू माझ्या घरचं डोर लॉक कोड ओपन करून वेंकीला वेळ कसं काय वाचवतो। टाइम स्टार्ट नाउ। टिक टॉक टिक टॉक। जेठ साहेब, त्या गाडीला ट्रकने धडक दिल्याचं सीसीटीव्ही फुटेज जरी मिळालेलं नसलं तरी हीच वस्तुस्थिती आहे की त्या गाडीला ट्रकने धडक दिली होती। तुम्ही हे काय बोलताय ॲडव्होकेट कालिंदी? तुम्ही एक सिनियर वकील आहात। कोर्टात पुराव्याशिवाय केलेले विधान ग्राह्य धरलं जात नाही हे तुम्हाला नव्यानं सांगावं लागतं। आय एम सॉरी युअर ऑनर, पण माझ्याकडे या केसमध्ये सादर करण्यासाठी आणखी एक साक्षीदार आहे। तो ट्रक ड्रायव्हर सापडलेला नसला तरी अपघातानंतर तो ट्रक कुठे गेला हे आम्ही शोधून काढलेला आहे आणि त्याच गॅरेज मधला एक मेकॅनिक मी साक्षीदार म्हणून बोलवू इच्छिते। त्यासाठी मला परवानगी द्यावी युअर ऑनर। अनुमती आहे। जयंतच्या घरचे लॉक कोड्स कसे क्रॅक करू आता मी? आणि तोपर्यंत वेंकी दादाच्या जीवाला काही झालं तर? गॅस लीक होतोय। सुटका झाली होती यांची आणि आता कोर्टात केस उभी राहिले आणि आता मोकळं सोडू म्हणताय? साहेब ऐका ना, मला सगळं कळतंय, फक्त 2 मिनिटं मोजून 2 मिनिटं मी स्वतः येतो ना नंतर तुमच्याकडे प्लीज। ओ चला, खूप वेळ दिलाय तुम्हाला।
आरोपीला आहे ना साक्षीदारांशी वगैरे बोलायचं काही परवानगी नसते. अहो प्लीज 2 मिनिटं साहेब बोलू द्या. अहो रिक्वेस्ट करतोय अहो प्लीज साहेब ऐका चला, ना. चला, तुम्ही आता अहो साहेब माझं अहो ऐका ना साहेब 2 मिनिटं द्या ना. हा साहेब मी भावना भावना प्लीज स्वतःची काळजी घे आणि एक गोष्ट लक्षात ठेव की मी तुझ्यावर अजिबात चिडलेलो नाहीये. हा अहो हो हे सगळं लवकरात लवकर संपणार आहे. गरज लागली तर तू आनंदीला कोर्टात घेऊन येऊ शकतेस. चला चला चला. भावना वेंकी दादा, वेंकी दादा, वेंकी दादा. चालू अजूनही विचार कर. ये ना आपण काहीतरी मॅनेज करू. विश्वा ऐक माझं. आता वेंकी दादा बरं होणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. तू त्याला आधी डॉक्टरांकडे घेऊन जा. हे बघ माझी काळजी करू नकोस. मी माझं करेन मॅनेज. तू जा बघू. ठीक आहे. शायल